राज्यात तुफान पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट। राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। सर्व अपडेट आपण पावसाचे आता पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर हा आपल्याला बीड, केज, परळी, माजलगाव, जामखेड, पेठ, लातूर या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी जरी असला तरी चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे अहिल्यादेवीनगर, करमाळा, बार्शी, तुळजापूर, इंदापूर, दौंड, पंढरपूर, सोलापूर, वडूज, विटा या भागात देखील पावसाचा जोरदार अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील। चिपळूण, गोरेगाव मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता या भागासाठी आपल्याला पाहायला मिळू शकते। पुणे, खेड, खोपोली, जुन्नर पर्यंत मुसळधार स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुणे या ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची स्थिती पाहायला मिळालेली आहे। अजून नव्याने पुन्हा एकदा पावसाचा तीव्र जोर पाहायला मिळू शकतो। जोरदार हजेरी लागणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भागात पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। अहिल्यादेवीनगर, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबारचा भाग असेल या भागाकडे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचं वातावरण राहील। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात मध्यम पाऊस, तसेच धाराशिव, लातूर या भागात मध्यम पाऊस, तसेच विदर्भातील पूर्वेकडील भागात चांगली जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते। नागपूर, तसेच उमरेड, भंडारा, माकोना, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, वाणी पर्यंत तुफान पावसाचा अलर्ट आहे। यवतमाळ, कारंजा, वाशिम, पुसद, हिंगोली, लोणार, अकोला, अमरावती, आर्वी, अकोट, अचलपूरचा भाग असेल या भागापर्यंत पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे। अकोला, खामगाव, चिखली या भागात देखील चांगला पाऊस, वाशिम, बुलढाण्याच्या भागापर्यंत चांगल्या सरी पावसाच्या राहतील। परंतु सर्व ठिकाणी पाऊस होणार नाही हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ताच हवामान अंदाज 2.0 या चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।